नमस्कार मैत्रिणींनो, बघा इथे मी छानशी अशी इथे बघा ओल्या तुरीच्या दाण्याची इथे जी आमटी आहे ती बनवलेली आहे आणि मस्त अशी एकदम चविष्ट अशी आणि टेस्टी ही आमटी इथे झालेली आहे। तर ही आमटी मी कशा प्रकारे बनवलेली आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर बघा मैत्रिणींनो, काल बघा मला संडे असल्यामुळे खूप गडबड होती आणि इथे बघा संडे असल्यामुळे मला थोडं बघा इथे मुलींना सुट्टी होती म्हणून मी इथे मला थोडं सामान पण टेलरिंगचं आणायला जायचं होतं। तर मी इथे बघा टेलरिंगचं जे माझं सामान होतं, जे अस्तर वगैरे किंवा फॉल्स वगैरे होते त्या पूर्ण संपलेल्या होत्या आणि बघा आता इथे जे मकर संक्रांतीची गडबड पण सुरू झालेली आहे। तर मी इथे बघा फॉल आणि अस्तर घ्यायसाठी मला मार्केटला जावं लागलं आणि इथे बघा तिकडून आल्यानंतर मुलींना बघा खूप भूक लागलेली होती आणि मग आता रात्रीच्या जेवणाला चटपट असं पटकन अशी कोणती भाजी बनवायची। तर मग मी काय केलं, मी जे मार्केटमधून बघा मी ओल्या तुरीच्या दाण्याचे तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या आणि बघा त्याचे पटकन असे झटपट असे 5 ते 10 मिनटात दाणे काढून घेतले आणि बघा मस्त अशी चटपटीत अशी मी इथे तुरीच्या दाण्याची इथे आमटी बनवून घेत आहे। तर इथे बघा मैत्रिणींनो, कामावरून आल्यानंतर जर तुम्हाला जर बघा पटकन असा स्वयंपाक करायचा असेल किंवा पटकन अशी भाजी बनवायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही हे भाजी आमटी किंवा डाळ वगैरे बनवू शकता। तर मग इथे बघा ओल्या तुरीचे दाणे आता मार्केटमध्ये शेंगा पण आलेल्या आहे आणि इथे बघा त्या शेंगा मी आणून बघा त्याची छान अशी आमटी इथे तयार करणार आहे। तर त्यासाठी मी इथे बघा छान हे तुरीचे दाणे छान तव्यावर भाजून घेतलेले आहे। त्यानंतर ते इथे आता तेल ठेवून बघा इथे सगळं जास्त त्यामध्ये साहित्य घालणार आहे। मोहरी, जिरं वगैरे सर्व टाकणार आहे आणि त्यानंतर बघा मी इथे कांद्याची पालचा वापर करणार आहे। तर मी इथे बघा यामध्ये मी ओल्या कांद्याची जी पाल असते म्हणजे कांद्याची जी पाल असते ती टाकणार आहे। मी इथे जो पांढरा कांदा आहे तो वापरलेला नाही आहे। तर मी इथे बघा आता मार्केटमध्ये आपल्याला बघा इथे जी हिरवी पाल आहे ती कांद्याची पाल मिळते, तर मी त्याचीच इथे ही आमटी तयार करून घेणार आहे। तर इथे बघा जी आमटीची मी पेस्ट करून घेतलेली, जे तुरीचे दाणे भाजलेले होते त्याची पेस्ट केलेली आहे आणि इथे बघा हे कांदे पण जास्त होऊ द्यायचे नाही आहे। तर यामध्ये मी थोडा मसाला वगैरे बघा धनेपूड वगैरे टाकून घेतल्यानंतर मी इथे टोमॅटो टाकलेला आहे आणि इथे बघा छान आपल्याला टोमॅटो छान मिक्स होऊ द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी इथे लाल मिरची पावडर जे आहे ते 2 चम्मच टाकून घेत आहे आणि इथे बघा छान मिक्स झाल्यानंतर जी मी इथे बघा यामध्ये नमक पण टाकून घेत आहे आणि इथे जी मी पेस्ट केलेली आहे, जी तुरीच्या दाण्याची जी पेस्ट केलेली आहे ती यामध्ये टाकून घेणार आहे। पण आधी बघा इथे थोडी म्हणजे छान टेस्ट यायला हवी यासाठी हिरवी मेथी पण मी टाकलेली आहे। थोडी आपल्याला छान स्वच्छ मेथी धुवून घ्यायची आहे आणि थोडी बारीक करून ती इथे टाकून घेतलेली आहे, म्हणजे बघा आमटीला खूप छान स्वाद येणार आहे आणि मस्त अशी आमटी इथे तयार होणार आहे। तर इथे बघा जी पेस्ट आहे ती मी यामध्ये टाकलेली आहे। आता इथे बघा हे थोडी घट्ट झालेली आहे, तर यामध्ये थोडं किंचितसं पाणी पण टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे थोडं किंचितसं यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि बघा अशी मस्त अशी घट्ट अशी ही आमटी इथे तयार झालेली आहे। तर ही जी आमटी आहे ती आपण पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा जर तुम्हाला जर भाकर वगैरे बनवता येत असेल तर भाकरीसोबत खूप मस्त अशी ही रेसिपी इथे आमटी इथे तयार झालेली आहे आणि भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा पोळीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि बघा झटपट अशी ही इथे आमटी मी इथे तयार केलेली आहे। तर माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब नाही केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। तर बघा आपली ही आमटी इथे तयार झालेली आहे आणि इथे बघा छान बघा मी वरून सांबार, हिरवा सांबार यामध्ये ताजा जो सांबार आणलेला आहे मार्केटमधून तो टाकून घेत आहे आणि मस्त अशी ही रेसिपी इथे तयार झालेली आहे। माझी रेसिपी आपल्याला कशी वाटली एक लाईक नक्की करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही झटपट अशी ही रेसिपी नक्की करून बघा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। चला तर मग धन्यवाद।